मंडळी, आज 21व्या शतकात जिथे मानवतेने प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे, चंद्रावरती पाऊल ठेवलं आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केला आहे, तिथे आपल्याच समाजात एक काळी कुट्टानी विषारी वेल अजूनही आपला विळखा घट्ट करत आहे। ही वेल आहे हुंड्याची। अनेकांना वाटतं की हुंडा एक जुनाट विचार आहे जो कालबाह्य झालेला आहे। वस्तुस्थिती मात्र याच्यापेक्षा भयान आहे। अदृश्य विलीने या अजून निष्पाप महिलांचे जीवन फुलण्याआधीच जीव घेतलेला आहे, त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केलेली आहे आणि त्यांना मृत्यूच्या दारात ढकललेला आहे। याच हुंडाबळीबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची आकडेवारी पाहिली तर मन हेलावून जाते। गेल्या काही वर्षातील आकडेवारीची नुसती आकडेवारीच नाही हो, ती प्रत्येक आकड्यामागे दडलेली एक किंकाळी आहे, एक अश्रू आहे, एक कोमेजून गेलेले आयुष्य आहे। 1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025 या 1237 दिवसांच्या कालावधीत जवळपास 39,000 महिलांना हुंडाबळीला सामोरे जावं लागलं। 32 महिला दर दिवशी या हुंडाबळीच्या अग्निदिव्यातून सामोरे जात आहेत। मुंबई आणि पुणे ही तर आधुनिक शहर आहेत, मात्र या शहरांनी सुद्धा हुंडाबळी या राक्षसाला चांगलं कवटाळलं आहे। ते स्पष्ट दिसतंय। मुंबईत 412 प्रकरणे, पुण्यात 229, संभाजीनगरमध्ये 288, बीडमध्ये 243, नाशिकमध्ये 237, अहमदनगरमध्ये 196, जालनामध्ये 175, धुळ्यात 180, नांदेडमध्ये 121 प्रकरणे, इतकी प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत। यात फक्त त्या घरांची नावं नाहीत, त्या घरात एक वेळ हसून आणलं होतं कदाचित आणि त्यामध्ये आता वेदना नांदतायत। अलीकडेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, हे प्रकरण संपूर्ण देशभर भयानक गाजलं, कारण या वास्तवाचे ते एक जिवंत आणि हृदयद्रावक उदाहरण होतं। वैष्णवी एक 23 वर्षाची तरुण मुलगी, जिने अनेक स्वप्ने पाहिली असतील, आयुष्याचा सुंदर रंगांची कल्पना केली असेल, तिला याच हुंड्याच्या राक्षसाने गिळंकृत केले। तिच्या आत्महत्येने समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे। तिच्या वेदना फक्त तिच्या एकटीच्या नव्हत्या, त्या अशा हजारो महिलांच्या वेदना होत्या ज्या आजही घुसमटत आहेत, ज्यांना भरोसा सेलपर्यंत पोहोचण्याचेही धैर्य होत नाही किंवा संधी मिळत नाही। वैष्णवी सारख्या अनेक कळ्या अजूनही उमलण्यापूर्वी खुडल्या जात आहेत, कारण समाजाने आजही आपल्या मानसिकतेतील हुंडा नावाचा गढूळ कचरा स्वच्छ केलेला नाही। या प्रकरणाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशासाठी एक मोठी खळबळ उडवून दिली आहे। वैष्णवीच्या माहेरच्यांनी तिच्या पती, सासू, नणंद, सासरे, दीर यांच्यावरती हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला। पोलिसांकडून तातडीने कारवाई देखील झाली। तिचे पती, सासू, सासरा, नणंद यांना अटक करण्यात आली। त्यानंतर तिचे सासरे म्हणजे एका राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध होता आणि दीर यांना गजाआड करण्यात आला। या घटनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुंडामुक्त महाराष्ट्र अभियानाची घोषणा केली, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त हिंसामुक्त महाराष्ट्र या राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात केली। हुंडा ही केवळ पैशाची किंवा वस्तूंची मागणी नाही, तो एक मानसिक छळ आहे, आत्मसन्मानावर केलेला घाला आहे। सुरक्षित आणि श्रीमंत घरांमध्येही जेव्हा हुंड्याची भूक वाढते, तेव्हा शिक्षणाचे आणि संस्कृतीचे खरे मूल्य काय हा प्रश्न पडतो। सासरच्या लोकांकडून होणारा छळ, टोमणे, मारहाण, प्रसंगी उपाशी ठेवणे, हे सर्व स्त्रियांच्या आत्मविश्वासाला तडा आणते। यांसारख्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत। नागपूरमधील हुंडाबळी घ्या। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात एक 21 वर्षीय विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। ही ताजी आहे घटना। बाळ होत नसल्याने हा तिचा छळ होत होता। या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली असून सासू पोलिसांच्या देखरेखीखाली आहे। मुंबईतील वाढती प्रकरणे गेल्या 1.5 वर्षात अंदाजे 2023 ते 2025 मुंबईत हुंडाबळीसाठी 600हून अधिक घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याचा अर्थ मुंबईसारख्या प्रगत शहरातही दररोज 1 ते 2 महिला हुंड्यामुळे घरगुती हिंसाचाराला बळी पडत आहेत। हे धक्कादायक वास्तव आहे। इतकंच नाही, समाजाने पेटवलेली आता एक ज्योत आहे चांगलीच हुंडाबळीच्या विरोधात। हुंड्याचा हा विळखा तोडणे ही केवळ एक सरकारी किंवा कायद्याची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची, समाजातील प्रत्येक घटकाची नैतिक जबाबदारी आहे। सरकारने हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हुंडामुक्त हिंसामुक्त महाराष्ट्र यांसारख्या मोहिमा सुरू केल्या आहेत। हे कौतुकास्पद आहेत, पण जोपर्यंत घरातून प्रत्येक मनातून हुंड्याची लालसा नष्ट होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही। आपल्या मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे, त्यांना आत्मविश्वासाचे बळ देणे आणि त्या मुलामुलींमध्ये समानतेची भावना रुजवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। लग्न म्हणजे 2 कुटुंबाचे मिलन असले तरी केवळ देवाणघेवाणीचा व्यवहार नाही,
प्रेम, आदर, सहजीवनाचे प्रतीक आहे हे जोपर्यंत इथल्या समाजाला कळणार नाही तोपर्यंत हुंडा ही प्रथा थांबणार नाही। तो समाजाला लागलेला एक कलंक आहे। या कलंकातून मुक्त होण्यासाठी आपल्याला केवळ कायद्याची तलवार चालवून चालणार नाही तर मनामनातून प्रेमाचा आणि समानतेचा दिवा प्रज्वलित करावा लागणार आहे। वैष्णवी सारख्या निष्पाप जीवांचे बळी थांबवण्यासाठी आता केवळ आकडेवारीवर नाही, हळहळ करणे पुरेसे नाही तर कृती करणे आवश्यक आहे। या विषारी विलीचा समूह मुळापासून नष्ट करणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे। स्त्री सन्मानाने आणि निर्भयपणे तेव्हाच जगू शकेल जेव्हा अशा प्रकारच्या घटना बंद होतील। पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये असा प्रकार चालू आहे की हुंडा बळी झाला म्हणजे फक्त सासरचे जबाबदार असतात। एखाद्या मुलीने हुंडाबळीला कंटाळून आत्महत्या केली तर सासरचेच जबाबदार असू शकतात का? म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरणाची दखल तुम्ही घ्या। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तिच्या सासरच्यांना जबाबदार ठरवण्यात आलं, मात्र तिचे माहेरचेही तितकेच जबाबदार आहेत। सर्व सोशल मीडियावरती, सर्व मीडिया माध्यमांच्या वरती असं दाखवण्यात आलं की तिचे सासरचे जबाबदार होते पण माहेरचे जबाबदार नव्हते का? माहेरच्यांना माहिती आहे की आपल्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला जातो, तिची मारहाण केली जाते, तिच्या अंगावरच्या जखमा तरी तिच्या माहेरच्यांना दिसल्या नसतील? त्यांना याआधी एकदाही तिच्यावरती कार्यवाही करावीशी वाटली नाही? त्यांना एकदाही वाटलं नाही की आपल्या मुलीला आपल्या घरी आणावं आणि तिला सुखरूप जगू द्यावं? त्यांना वाटलंच नाही, कारण त्यांना वाटत होतं समाजात आपली बदनामी होईल, का तर आपली मुलगी माहेरी येऊन राहते, ती नांदत नाहीये, तिने संसार अर्ध्यावरती सोडला आहे। ही मानसिकता जोपर्यंत लोकांची बदलणार नाही तोपर्यंत आपल्या घरातील दुसऱ्याच्या घरात दिलेली मुलगी सुखरूप नांदणार नाही। आपल्या घरात आलेली सून हा पैशांचं एक साधन आहे हा विचार जोपर्यंत इथल्या समाज व्यवस्थेचा बदलत नाही, इथल्या घटकांचा बदलत नाही, इथल्या सासरच्या लोकांचा बदलत नाही तोपर्यंत इथली मुलगी सुखाने नांदूच कशी शकते? इतकंच नाही, आपल्या घरामध्ये आलेल्या सुनेकडून पैशाची अपेक्षा करणे हे फार खालच्या दर्जाचं कृत्य आहे। हे इथल्या समाजाला आधी समजले पाहिजेत, सासरच्या लोकांना आधी समजले पाहिजेत। हगवणे कुटुंब व्यावहारिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होतं, तरी त्यांना पैशाची भीक लागली होती। म्हणजे याचा अर्थ आपण सहज म्हणू शकतो हगवणे हे श्रीमंत भिकारी होते। खरंच हे श्रीमंत भिकारी होते, इतका सगळा पैशांच्या उलाढाली त्यांच्याकडे होत्या, कोट्यवधी रुपयांची त्यांची संपत्ती होती, तरीही त्यांना वैष्णवीकडून हुंडा पाहिजे होता। त्यांनी चांदीची ताटं कित्येक घेतली, एक महागडी गाडी घेतली, अनेक रोख रकमेच्या स्वरूपामध्ये पैसे घेतले। इतकंच नाही तर आपल्या सासरच्यांच्याकडून आयफोन घ्यावा, इतके वाईट दिवस, लाखाभराचा आयफोन तर ते सहज घेऊ शकत होते, तरीही त्यांनी तो आपल्या सासरच्यांच्याकडून घेतला। म्हणजे वैष्णवीच्या माहेरच्यांनी तो आयफोन त्यांना गिफ्ट केला होता। ही समाजाची मानसिकता बदलली गेली पाहिजेत। पहिल्यांदा आई वडिलांची मानसिकता बदलली गेली पाहिजेत। आपल्या मुलीच्या सासरच्यांच्याकडून हुंड्याची अपेक्षा केली जाते तेव्हाच तिथेच आवाज उचलला गेला पाहिजेत, मात्र या समाजामध्ये हा आवाज उचलला जात नाहीत। मग 39,000 का 59,000 आणि त्याचा 1 लाख हा आकडा जाण्यापासून थांबणार नाही। रोज हुंडाबळी होणार, रोज न्यायव्यवस्थेला जबाबदार धरले जाणार। हुंडाबळी झाली, एखादी केस दाखल झाली, एखाद्या विवाहितेने आत्महत्या केली की पहिल्यांदा आपण जबाबदार धरतो ते म्हणजे न्यायव्यवस्थेला। न्यायव्यवस्थेला जाग आली नाही, इथली प्रशासन व्यवस्था काही काम करत नाही, इथले राजकीय नेते काही कामाचे नाहीत। या सर्व विषयापर्यंत जाण्याआधीच आपल्या घरातून आपलं जे सोनं, आपण जो हिरा, आपण जी मुलगी, हाडामासाचा रक्ताचा आपला गोळा जो आपण दुसऱ्याच्या घरात पाठवलेला आहे तो जोपर्यंत आपण सुरक्षित आपल्या घरी आणत नाही तोपर्यंत आपण कोणालाही नावं ठेवू शकत नाही। कारण आपल्या घरातील मुलगी ही जर एक दिवस आत्महत्या करत असेल तर ते आपलं अपयश आहे। मग या हुंडाबळीचा प्रकार समाजामध्ये थांबला पाहिजेत, आपली महिला सुरक्षित राहिली पाहिजेत, यांसारख्या अनेक घटना घडण्यापासून राहिल्या पाहिजेत। याच सगळ्या जनजागृतीसोबत आज आपण या व्हिडिओमध्ये रजा घेतोय। भेटूयात अशा अनेक जनजागृती करणाऱ्या व्हिडिओंसोबत। तोपर्यंत पाहत राहा पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।